इंडियन चाऊमिन तुम्ही बघितले असेल मी काय तयार केलं आहे. इंडियन चाऊमिन हे रेसिपी सिंपल पद्धतीने मी तयार केलेली आहे. अशा पद्धतीने तयार केली की तुम्ही बिलकुल अशा पद्धतीने मी तयार केली की बिलकुल सिंपल तुम्ही पण बनवू शकता घरी. चला तर मग आपण तयार करूया, बनवूया इंडियन चाऊमिन. मी सगळ्यात पहिले एका गंजामध्ये पाणी घेतलं आहे. पाणी गरम झालं आहे, मी त्यात तेल आणि मीठ सोडलं आहे थोडंसं. आणि पाणी गरम झाल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये नूडल्स सोडत आहे. नूडल्सला मी 2 मिनटं छान उकळू दिलं आहे. त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये मी 1 चम्मच तेल टाकत आहे मोठ्या चम्मचनं. आणि त्यात मी लहान अद्रक आणि लसूण आणि मिरचीचे तुकडे टाकले आहे बारीक बारीक करून. आणि त्यात मी पत्ताकोबी थोडीशी सोडली आहे. पत्ताकोबी आणि अद्रक लसूण हे छान मुरू दिलं मी तेलामध्ये. आणि त्यात मी बारीक बारीक टमाटर चिरून टाकले आहे. जे तुम्हाला भाजीचं हवं असेल ते तुम्ही टाकू शकता. माझ्या मुलाला जे आवडते मी याच्यात मी हे तेच भाजीचं टाकलं आहे. याच्यामध्ये मी 1 चम्मच चिली सॉस टाकला आहे, ग्रीन सॉस टाकला 1 चम्मच आणि सोया सॉस आणि टमाटर सॉस अशी मी याच्यामध्ये 1 चम्मच मी 4 प्रकारचे सॉस टाकले आहे. आणि हा मॅगी मसाला घेतला आहे. मॅगी मसाला आसान भेटून जाते आपल्याला कोणत्याही दुकानामध्ये. ते मॅगी मसाल्याचं मी 1 पॅकेट सोडलं आहे. तुम्ही याची टेस्ट बघून बघा, एक वेळा खाऊन तर बघा, बनवून बघा असं. आणि हे पूर्ण मिक्स करून घेतलं आहे मी छान. आणि त्याच्यामध्ये मी आपले जे नूडल्स मी तयार करून घेतले होते ते नूडल्स मी याच्यामध्ये सोडले आहे. नूडल्सला छान आपण मिक्स करून घेऊन छान माझे नूडल्स मिक्स करून झाले आहे. आता मी नूडल मिक्स करून झाल्यावर मी याच्यात थोडंसं चवीसाठी मी मीठ सोडणार आहे. अशा तरीकेने मी ही व्हिडिओ सिंपल तयार केली आहे इंडियन चाऊमिन. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. ठीक आहे, धन्यवाद.